जर असं विचार केलत की तुमच्या आयुष्यात कधीच खरी कॉन्फिडन्स आली नाही तर? जर भीतीने नेहमीच तुमचे निर्णय थांबवले असतील, लोकांनी तुम्हाला सतत कमी लेखलं असेल, तर खरंच तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा बॉस बनू शकता का? आज मी तुम्हाला तोच माइंडसेट दाखवणार आहे, जो फक्त विनर आणि अल्फा लोक वापरतात. हे काही विनोद नाही, ही कोणतीही बनावटी मोटिवेशनल टॉक नाही. हा असा ब्लूप्रिंट आहे जो तुमच्यातील भीती नष्ट करून कॉन्फिडन्स वाढवतो आणि नात्यांमध्ये डॉमिनन्स व रिस्पेक्ट निर्माण करून तुम्हाला अल्फा माइंडसेट देऊ शकतो. जर तुम्ही खरंच तुमचं आयुष्य लेव्हल अप करायला तयार असाल तर लक्ष देऊ नका, कारण ही पुस्तकं फक्त वाचण्यासाठी नाहीत तर ॲक्शन घेण्यासाठी आहेत. चॅप्टर 1 सेल्फ कॉन्फिडन्स. कल्पना करा, तुम्ही एका खोलीत बसलेले आहात आणि सगळे लोक तुमच्याकडे पाहत आहेत. काही लोक तुम्हाला इग्नोर करत आहेत, काही जज करत आहेत, तर काही मनातच शंका घेत आहेत की तुम्ही खरंच सक्षम आहात का? आता प्रश्न असा आहे, तुम्ही स्वतःला लहान समजणार का? लाजत गप्प बसणारा माणूस बनणार का? की असा व्यक्ती बनणार जो कोणतीही माफी न मागता उठून स्वतःची प्रेझेन्स जाहीर करतो? स्वतःवरचा आत्मविश्वास ही काही जादू नाही, ना तो एखादा लकी चार्म आहे. सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की कॉन्फिडन्स काही लोकांमध्ये नैसर्गिक असतो. ही पूर्णपणे चुकीचं आहे. कॉन्फिडन्स घडवावा लागतो, तो डेली प्रॅक्टिसनी तयार होतो. आणि हाच तो सिक्रेट आहे जो अल्फा लोक वापरतात. डेलिबरेट कॉन्फिडन्स म्हणजे फक्त आत्मविश्वास असल्यासारखं वागायचं नाही, तर स्वतःला मानसिक आणि शारीरिक पातळीवर तयार करायचं, जेणेकरून कोणतीही परिस्थिती तुम्हाला घाबरवू शकणार नाही. जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असता तेव्हा काय होतं? भीती कमी होते, संकोच कमी होतो, निर्णय पटकन होतात आणि लोक आपोआप तुमची अथॉरिटी स्वीकारायला लागतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अहंकारी व्हावं. अहंकार हा असुरक्षित लोकांचा मुखवटा असतो. खरा कॉन्फिडन्स शांत पण घातक, सायलेंट बट डेडली असतो. हा कॉन्फिडन्स तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या शंका, असुरक्षितता आणि भूतकाळातील अपयशांना सामोरं जाता. जर तुम्हाला नेहमीच शंका वाटत असतील तर उत्तर खूप सोपं आहे. ॲक्शन घ्या. भीतीशिवाय ॲक्शन, रिपिटेशन आणि डेलिबरेट एक्सपोजर. जर तुम्हाला सोशल सिच्युएशन्सची भीती वाटत असेल तर ती दुर्लक्ष करू नका. भीतीला थेट सामोरं जा. ज्या छोट्या छोट्या परिस्थितींमध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटतं तिथे स्वतःला मुद्दाम ढकलत राहा, कारण ह्याच अस्वस्थ क्षणांमधून तुमचा कॉन्फिडन्स मसल्स मजबूत होतो. मी स्वतःचा एक अनुभव सांगते. सुरुवातीला पब्लिक स्पीकिंग करताना मी शब्द चुकवायचे, लोक हसायचे आणि मला वाटायचे की माझी क्रेडिबिलिटी संपली. पण मी एक साधी गोष्ट केली. दररोज सराव, छोटे भाषण, छोट्या ऑडियन्ससमोर बोलणं आणि हळूहळू मोठ्या ऑडियन्ससमोर जाणं. प्रत्येक अपयशाने माझी भीती कमी केली आणि मला आतून मजबूत बनवलं. आज मी कॅमेरासमोर बोलते. कोणी जज करो किंवा इग्नोर करो, मला फरक पडत नाही. हाच अल्फा माइंडसेट आहे. कॉन्फिडन्स फक्त आतून नसतो, तो बाहेरही दिसतो. बॉडी लँग्वेज, आवाजाची टोन, पोस्चर, डोळ्यांचा संपर्क हे सगळं तुमच्या आतल्या अल्फाला बाहेर दाखवतं. पण खोटा कॉन्फिडन्स काम करत नाही. आतून डळमळीत असाल आणि बाहेरून कॉन्फिडेंट दिसण्याचा प्रयत्न केलात तर लोक लगेच ओळखतात. म्हणूनच इंटरनल डेव्हलपमेंट खूप गरजेचं आहे. तोच पाया आहे जो सगळं टिकवून ठेवतो. कॉन्फिडन्स वाढवण्याचं पुढचं मोठं गुपित आहे सेल्फ अवेअरनेस. तुमच्या ताकदी आणि कमकुवतपणा ओळखा. ही इगो वाढवण्यासाठी नाही, तर वास्तव समजून घेण्यासाठी आहे. कमकुवती नकारली, दुर्लक्षित केली किंवा इतरांवर ढकलली तर आतली असुरक्षितता वाढते. अल्फा माइंडसेट असलेले लोक कमकुवती स्वीकारतात आणि तिलाच स्वतःच्या ग्रोथसाठी इंधन बनवतात. भीती ही असुरक्षिततेची पिकं उगवणारी जमीन आहे, पण अल्फा माइंडसेट ती भीती हत्यारात बदलतो. भीती म्हणजे कमजोरी नाही, ती एक सिग्नल आहे. तुमच्यासाठी ग्रोथची संधी तयार आहे. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक भीतीसमोर उभे राहता, ती सोशल असो, फायनान्शियल असो किंवा पर्सनल, तेव्हा तुम्ही तिला निष्प्रभ करता. आणि हाच तो सिक्रेट आहे जो सामान्य लोक कधीच शिकत नाहीत. नॉर्मल लोक भीतीपुढे माघार घेतात, पण अल्फा माइंडसेट असलेले लोक त्या भीतीला स्वीकारतात आणि तिला स्वतःच्या ताकदीत बदलतात. त्यांच्यासाठी भीती म्हणजे कमकुवतपणाचं चिन्ह नसून वाढीची संधी असते. कॉन्फिडन्ससाठी ठराविक रूटीन खूप महत्त्वाचं असतं. सेल्फ केअर, फिटनेस, ग्रूमिंग, योग्य आहार आणि पुरेशी झोप हे सगळे बाह्य घटक आतल्या कॉन्फिडन्सला मजबूत करतात. जर तुमचं शरीर थकलेलं, कमकुवत आणि विस्कळीत असेल तर नैसर्गिक अधिकार कुठून येणार? अल्फा माइंडसेट हे समजतो की बाह्य शिस्त थेट आतल्या आत्मविश्वासाशी जोडलेली असते.
फक्त मोटिवेशनल भाषणं ऐकून काहीच बदल होत नाही. खरी बदल घडतो तो कृती आणि शिस्तीतून. लक्षात ठेवा, सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी हे भीती आणि शंकेविरुद्धचं सर्वात मोठं शस्त्र आहे. एक दिवस प्रॅक्टिस करून दुसऱ्या दिवशी आळशीपणा केला तर सगळा प्रयत्न वाया जातो. खरा आत्मविश्वास रोजच्या सरावातून तयार होतो. लहान लहान यश साजरी करा. सोशल इंटरॅक्शन, काम, जिम, छंद यामधली प्रत्येक छोटी उपलब्धी तुमचा कॉन्फिडन्स वाढवते. अल्फा माइंडसेट असलेले लोक हे दुर्लक्ष करत नाहीत. ते ट्रॅक करतात, मोजतात आणि सतत सुधारणा करतात. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे माइंडसेट शिफ्ट. सामान्य लोक विचार करतात, मी फेल झालो तर लोक काय म्हणतील? पण अल्फा माइंडसेट असलेले म्हणतात, मी फेल झालो तर मला शिकायला मिळेल. फेल होण्याची भीती बाळगणारा माणूस कधीच वाढू शकत नाही. हा विचार प्रत्येक सोशल, पर्सनल आणि प्रोफेशनल सिच्युएशनमध्ये अल्फा प्रेझेन्स निर्माण करतो. आता शेवटचा प्रश्न, तू तयार आहेस का? तुझ्या आत असा आत्मविश्वास तयार करायला जो कोणत्याही रूममध्ये तुला प्रभावी बनवेल? तुझ्या भीतीला सामोरं जायला? तुझ्या आतल्या अल्फाला जागं करायला? जर उत्तर हो असेल तर समज तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. कारण हे फक्त थिअरी नाही, हा एक ब्लूप्रिंट आहे. अल्फा माइंडसेटमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स हा पर्याय नाही, तो अनिवार्य आहे. चॅप्टर 2, ड्रीम बिग अँड ॲम्बिशन. कल्पना कर, तू खोलीत बसलेला आहेस आणि कोणी तुला विचारतं, तुझं ध्येय काय आहे? आणि तुझं उत्तर सुरक्षित आणि लहान विचाराचं असतं. फक्त नोकरी हवी आहे, थोडे पैसे मिळाले की आरामात आयुष्य जगेन. मी थेट सांगतो, ही वृत्ती तुला कधीच अल्फा बनू देणार नाही. अल्फा माइंडसेट असलेला माणूस कधीच छोटं लक्ष ठेवत नाही. तो मोठं विचार करतो, इतकं मोठं की ते कधीकधी अवास्तव वाटतं. पण हाच मोठा विचार आयुष्यात मोठा बदल घडवतो. मोठी स्वप्न पाहणं म्हणजे हवेत गप्पा मारणं नाही, तर स्वतःच्या वास्तवाच्या बाहेर पाऊल टाकणं आहे. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. कारण कम्फर्ट झोनमध्ये राहणारे लोक कधीच आपली पूर्ण क्षमता गाठू शकत नाहीत. जर रोज तोच रुटीन, तीच लहान यश आणि फक्त निभावून नेऊ असा विचार असेल तर जग तुम्हाला दुर्लक्ष करेल. ही कठोर पण खरी गोष्ट आहे. महत्त्वाकांक्षा म्हणजे फक्त ध्येय ठेवणं नाही. महत्त्वाकांक्षा म्हणजे आतली आग, जी तुम्हाला उठून काम करायला भाग पाडते जेव्हा बाकी सगळे झोपलेले असतात. जेव्हा तुम्ही महत्त्वाकांक्षी असता तेव्हा तुमचं मन सतत संधी शोधत असतं. प्रत्येक अडथळा एक धडा बनतो. सामान्य लोक अडथळ्यांना घाबरतात. अल्फा माइंडसेट असलेले त्याच अडथळ्यांना इंधन बनवतात. खरं सांगायचं तर अल्फा बनण्यामागे स्किलपेक्षा जास्त फरक माइंडसेटचा असतो. जर तुम्ही स्वतःलाच लहान समजत राहिलात, मी सक्षम नाही असं मानत राहिलात, तर मोठी स्वप्न पाहण्याची ताकदच येणार नाही. सेल्फ डाऊट, भीती आणि टाळाटाळ म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन हे अल्फा बनण्याच्या मार्गातील सर्वात मोठे शत्रू आहेत. कडू सत्य हे आहे की 90% लोक स्वतःच आपली स्वप्न मारतात, कोणत्याही बाह्य धोका नसतानाही. मोठी स्वप्न पाहणं म्हणजे स्पष्ट विजन असणं. विजन म्हणजे फक्त भविष्यातलं चित्र नाही, तर तो आतला नकाशा आहे जो तुमचे निर्णय, कृती आणि फोकस ठरवतो. जेव्हा तुम्ही तुमचं विजन स्पष्टपणे ठरवता तेव्हा तुमची ऊर्जा वाया जात नाही. तुम्ही डिस्ट्रॅक्शनकडे दुर्लक्ष करता, वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी कट करता आणि प्रत्येक कृती उद्देशपूर्ण होते. अल्फा माइंडसेटमध्ये विजन आणि स्पष्टता ही सर्वात मोठी ताकद असते. मोठी स्वप्न पाहताना भीती येणं नैसर्गिक आहे. लोक म्हणतील हे अशक्य आहे, हे अवास्तव आहे. तुमचाच आतला आवाज सांगेल फेल होशील. पण अल्फा माइंडसेटमध्ये फेलियर म्हणजे भीती नाही, तो एक अनुभव आहे जो तुम्हाला अधिक परिपक्व आणि मजबूत बनवतो. तुमची महत्त्वाकांक्षा तुम्हाला पुन्हा पुन्हा पुढे ढकलते. प्रत्येक नकार, प्रत्येक अपयश तुम्हाला अधिक स्ट्रॉंग बनवतं. महत्त्वाकांक्षेला कृतीत रूपांतरित केल्याशिवाय परिणाम मिळत नाही. असे किती लोक आहेत जे फक्त विचार करत राहतात, प्लॅन करत राहतात, पण कृती करत नाहीत. अल्फा माइंडसेट असलेले लोक मात्र सातत्याने थांबा न घेता कृती करतात. कृती म्हणजे फक्त मेहनत नव्हे, तर स्मार्ट वर्क आणि सातत्याचा संगम आहे. रोजच्या प्रयत्न, रोजची मेहनत, रोजची सुधारणा ह्याच गोष्टी मोठ्या स्वप्नांना वास्तवात उतरवतात. आता कल्पना करा, तुमचं स्वप्न इतकं मोठं आहे की लोक तुम्हाला कमी लेखतात, हसतात, टीका करतात. सामान्य लोक माघार घेतात, पण अल्फा माइंडसेट असलेले लोक फोकस आणि ऊर्जेसह पुढे झेप घेतात. कारण जेव्हा तुमचं स्वप्न आणि ध्येय स्पष्ट असतं तेव्हा कोणाचं मत किंवा न्याय महत्त्वाचं राहत नाही. अल्फा माइंडसेटमध्ये बाह्य मान्यता निरर्थक असते. मोठी स्वप्न फक्त वैयक्तिक वाढीसाठी नसतात, ती प्रभाव निर्माण करण्यासाठी असतात. अल्फा माइंडसेट असलेले लोक नेहमी विचार करतात, आपल्या स्वप्नांद्वारे जग कसं अधिक चांगलं बनवता येईल. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि मोठा उद्देश यांचा मिलापच खरी लेगसी तयार करतो. जेव्हा तुम्ही तुमची उद्दिष्ट उच्च उद्देशाशी जोडता तेव्हा तुम्ही अजेय बनता. एक महत्त्वाचं गुपित म्हणजे
मोठा विचार आणि मोठी कृती हे दोन्ही एकत्र चालायला हवेत. कृतीशिवाय स्वप्न निरुपयोगी आहेत आणि विजनशिवाय कृती म्हणजे ऊर्जा वाया घालवणं. हाच बॅलन्स अल्फा माइंडसेट ठरवतो. जेव्हा तुम्ही सातत्याने उच्च दर्जाचा विचार आणि उच्च दर्जाची कृती करता, तेव्हा संधी, लोक आणि संसाधनं आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतात, जी तुमच्या स्वप्नांना इंधन देतात. एक शेवटचं सत्य लक्षात ठेवा. मोठी स्वप्न पाहणं म्हणजे अहंकार नव्हे. अहंकार आणि गर्व ही असुरक्षिततेची चिन्ह आहेत. खरी महत्वाकांक्षा म्हणजे आत्मविश्वास, फोकस, चिकाटी आणि सातत्यपूर्ण वाढ. जेव्हा तुम्ही आतून आत्मविश्वासी आणि बाहेरून शिस्तबद्ध असता, तेव्हा कोणताही अडथळा तुमची स्वप्न थांबवू शकत नाही. आता निवड तुमची आहे. कम्फर्ट झोनमध्ये राहून लहान स्वप्न आणि साधारण आयुष्य जगायचं, की आतल्या अल्फा फायरला पेटवून मोठी स्वप्न ठरवायची आणि ती सत्यात उतरवण्यासाठी अथक कृती करायची. जर दुसरा पर्याय निवडला असेल तर सुरुवात आत्ताच करा, कारण उशीर म्हणजे पश्चातापाचं बी पेरणं. अल्फा माइंडसेटमध्ये वेळेचा सन्मान आणि तातडी खूप महत्त्वाची आहे. चॅप्टर 3 ओव्हरकमिंग फिअर. भीतीकडे पाहूया. तीच भीती जी तुम्हाला कृती करण्यापासून थांबवते, तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये अडकवते आणि तुमची स्वप्न मारते. थेट सांगतो, जर तुम्ही अजूनही भीतीमुळे स्वतःला लहान ठेवत असाल तर तुम्हीच तुमच्या आयुष्याचे विलन आहात. जगाला तुमच्या भीतीची किंवा सबबींची पर्वा नाही. भीती प्रत्येकाच्या आत असते, ती नैसर्गिक आहे. फरक एवढाच की अल्फा माइंडसेट असलेले लोक भीतीला कसं हाताळतात. ते तिला दुर्लक्ष करत नाहीत, दडपून टाकत नाहीत. ते तिला समजून घेतात, विश्लेषण करतात आणि शस्त्रात बदलतात. कारण भीती एक सिग्नल असते, तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काहीतरी मोठं वाट पाहत आहे. मानसशास्त्र सांगतं की भीती तेव्हाच सर्वात धोकादायक ठरते जेव्हा तुम्ही ओव्हरथिंक करता. फेल झालो तर काय होईल, लोक काय म्हणतील, याच विचारांमुळे मानसिक लकवा येतो. अल्फा माइंडसेट असलेले लोक ओव्हरथिंकिंग ताबडतोब थांबवतात आणि विचारांपेक्षा कृतीला प्राधान्य देतात. कारण कृतीच भीतीला निष्प्रभ करते. भीतीचा एकच शत्रू आहे, तयारी आणि अनुभव. जर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असाल तर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि भीती आपोआप कमी होते. धैर्य फक्त कल्पनेतलं नसावं, ते तपासलेलं आणि सिद्ध झालेलं असावं. म्हणूनच अल्फा माइंडसेट असलेले लोक ट्रेनिंग करतात, सराव करतात आणि कौशल्य सतत धारधार करतात. भीतीला सामोरं जाण्याचं पहिलं पाऊल म्हणजे एक्सपोजर. म्हणजेच छोट्या छोट्या अस्वस्थ करणाऱ्या कामांपासून सुरुवात करा. सोशल अँक्झायटी असेल तर मुद्दाम अशा परिस्थितीत जा. शारीरिक धैर्य वाढवायचं असेल तर शरीर आणि ताकदीला आव्हान द्या. हा हळूहळू होणारा एक्सपोजर मन आणि शरीराला शिकवतो की भीती नैसर्गिक आहे, पण नियंत्रणात ठेवता येते. आता रिस्कबद्दल थेट सांगतो. अल्फा माइंडसेट असलेले लोक रिस्कला घाबरत नाहीत, ते मोजून मापून रिस्क घेतात. जर तुम्ही सुरक्षित झोनमध्ये, कम्फर्ट झोनमध्येच राहिलात तर कधीच वाढ होणार नाही. अल्फा माइंडसेटचा मंत्र सोपा आहे. जितका मोठा रिस्क तितकं मोठं रिवॉर्ड. भीतीला टप्प्याटप्प्याने सामोरं जाणं हाच याच प्रक्रियेचा भाग आहे. पुढचा मुद्दा म्हणजे मेंटल फ्रेमिंग. जेव्हा तुम्ही भीतीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहता तेव्हा ती तुम्हाला लकवाग्रस्त करते. पण अल्फा माइंडसेट असलेले लोक भीतीला एक पॉझिटिव्ह सिग्नल मानतात. भीती म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात, तुम्ही चॅलेंजसमोर उभे आहात आणि वाढीच्या टोकावर आहात. हा दृष्टिकोन स्वीकारल्यावर भीती आपोआप प्रेरणेत बदलते, अडथळा राहत नाही. सातत्य आणि पुनरावृत्ती हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. एकदाच धाडस दाखवणं गेम चेंजर नसतं. रोजचे छोटे चॅलेंजेस, रोजचा एक्सपोजर, रोज मर्यादा पुढे ढकलणं, हेच अल्फा माइंडसेट ठरवतं. जेव्हा तुमची नर्वस सिस्टीम वारंवार भीतीला सामोरे जाते तेव्हा शरीर आणि मन आपोआप जुळवून घेतात. भीतीचा ट्रिगर कमी होतो आणि धैर्य नैसर्गिक बनतं. लोक अनेकदा धैर्य आणि शौर्याला हिरोइझमसोबत गोंधळतात. हिरोइझम म्हणजे नाटकीय कृती, पण अल्फा माइंडसेट म्हणजे खऱ्या आयुष्यातील धैर्य, जे रोजच्या मेहनतीत, रोजच्या निर्णयात आणि रोजच्या भीतीवर मात करण्यात दिसतं. भीतीला सामोरं जाणं हे फक्त मोठ्या क्षणांसाठी नाही, तर रोजच्या आयुष्यातील प्रत्येक चॅलेंजसाठी असायला हवं. आता काही प्रॅक्टिकल स्टेप्स पाहूया. पहिलं, व्हिज्युअलायझेशन. भीती वाटणाऱ्या परिस्थिती मनात कल्पना करा आणि स्वतःला शांत, आत्मविश्वासपूर्ण प्रतिक्रिया देताना पहा. ही मेंटल सिम्युलेशन प्रॅक्टिस प्रत्यक्षात धैर्य वाढवते. दुसरं, मायक्रो एक्सपोजर. रोज छोटे छोटे अस्वस्थ करणारे टास्क पूर्ण करा, जसं पब्लिक स्पीकिंग, कठीण संवाद, आव्हानात्मक वर्कआउट्स. यामुळे हळूहळू भीती सहन करण्याची क्षमता वाढते. तिसरं, शारीरिक तयारी. शरीर तंदुरुस्त आणि मजबूत असणं गरजेचं आहे, कारण शारीरिक ताकद भीती लगेच कमी करते. तुम्ही स्ट्रॉंग असाल तर ॲड्रेनॅलिन आणि स्ट्रेसच्या परिस्थितीतही नियंत्रण राहील. चौथं, अनालिसिसपेक्षा कृतीला प्राधान्य द्या. ओव्हरथिंकिंगची सवय सोडा. कृतीच भीती मारणारी सर्वात मोठी औषध आहे. छोटे पाऊल, वेगवान अंमलबजावणी आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न.
शेवटचं सत्य असं आहे की अल्फा माइंडसेट असलेला माणूस कधीही भीतीला स्वतःवर राज्य करू देत नाही. भीती त्याची नोकर असते, मालक नाही. तुमची वाढ, यश आणि आत्मविश्वास हे यावर अवलंबून असतं की तुम्ही भीतीवर नियंत्रण ठेवता की भीती तुमच्यावर. आता निवड तुमच्या हातात आहे. भीतीला सबब बनवून कम्फर्ट झोनमध्ये मावळायचं की भीतीला शस्त्र बनवून अजेय अल्फा बनायचं आणि आयुष्यात गेम बदलायचा. लक्षात ठेवा, हा निर्णय तुमचं आयुष्य ठरवणारा आहे. चॅप्टर 4. बेटर रिलेशनशिप्स तयार करणं. रिलेशनशिप्स म्हणजे विनोद नाहीत. त्या तुमचं आयुष्य रॉकेटसारखं पुढे नेऊ शकतात किंवा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतात. बहुतांश लोक रिलेशनशिप्समध्ये अपयशी ठरतात कारण त्यांना स्वतःची किंमत, रिस्पेक्ट आणि बाउंड्रीज कळत नाहीत. ते फक्त आकर्षित होतात आणि चिकटतात, कोणताही कंट्रोल किंवा उद्देश नसताना. कुणीही तुमच्या आयुष्यात योगायोगाने येत नाही. प्रत्येक मित्र, पार्टनर, सहकारी किंवा कुटुंबातील व्यक्ती तुमच्या आतल्या वाईबचं प्रतिबिंब असते. तुम्ही जशी ऊर्जा देता तसंच लोक आकर्षित होतात. जर तुम्हाला टॉक्सिक लोक भेटत असतील तर आधी स्वतःकडे पहा. रिलेशनशिप सुधारण्याचा पहिला नियम म्हणजे सेल्फ अवेअरनेस. तुमचे ट्रिगर्स ओळखा, तुमच्या व्हॅल्यूज ठरवा आणि तुमची कम्युनिकेशन स्टाईल समजून घ्या. रिलेशनशिप म्हणजे फक्त प्रेम किंवा मैत्री नव्हे, ते परस्पर सन्मान, विश्वास आणि सातत्य असतं. इमोशनल इंटेलिजन्स फार महत्त्वाची आहे. लोक पाहतात कोण ओव्हर रिॲक्ट करतो आणि कोण नियंत्रण ठेवतो. शांतपणे परिस्थिती हाताळणारा माणूस मजबूत दिसतो. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं नाही, ऐकणंही आहे, विशेषतः खोलवर ऐकणं. विश्वास नाजूक असतो, तो तयार व्हायला वेळ लागतो, पण तुटायला 1 सेकंड पुरतो. प्रामाणिकपणा आणि सन्मान कधीही तडजोड करू नका. तुमच्या गरजा आणि मर्यादा स्पष्टपणे सांगा. हे स्वार्थीपण नाही, ही अल्फा एनर्जी आहे. कॉन्फ्लिक्ट्स येणारच. जर तुम्ही प्रत्येक वाद टाळत राहिलात तर कमकुवत दिसाल, पण शांतपणे आणि स्ट्रॅटेजिकली वाद हाताळले तर तुमचं वर्चस्व निर्माण होतं. अल्फा माइंडसेट असलेले लोक भावनिक स्फोट करत नाहीत, तर निर्भयपणे समोरासमोर बोलतात. प्रत्येक रिलेशनशिपमध्ये समान ऊर्जा गुंतवणं आवश्यक आहे. कुणी सतत फक्त घेत असेल आणि देत नसेल तर त्यांना आयुष्यातून काढून टाका. वेळ आणि ऊर्जा खूप मौल्यवान आहे. बॉडी लँग्वेज आणि प्रेझेन्स देखील महत्त्वाची आहे. डोळ्यात नजर, पॉस्चर आणि आवाजाचा टोन हे सगळं आत्मविश्वास आणि सन्मान दर्शवतं. तुम्ही ग्राउंडेड आणि शांत असाल तर लोक आपोआप आकर्षित होतील. अल्फा एनर्जी म्हणजे नियंत्रण नव्हे, तर स्टँडर्ड्स सेट करणं. जे लोक त्या स्टँडर्ड्समध्ये बसत नाहीत त्यांना नैसर्गिकरित्या जाऊ द्या. रिस्पेक्ट मागावी लागत नाही, ती मिळवली जाते. कृतज्ञता आणि सकारात्मकता हा सर्वात मोठा सिक्रेट आहे. निगेटिव्हिटी, जळजळ आणि ड्रामा यांना तुमच्या आयुष्यात जागा नाही. लॉयल्टी, संयम आणि कमिटमेंट हे यशस्वी रिलेशनशिप्सचे 3 स्तंभ आहेत. शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा, इमोशनल इंडिपेंडन्स. भावनिकदृष्ट्या स्वतंत्र लोक आकर्षक, प्रेरणादायी आणि सन्माननीय असतात. तुमच्या आयुष्याच्या ध्येयावर लक्ष ठेवा. रिलेशनशिप्स ॲड ऑन असू द्या, अवलंबित्व नाही. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, अल्फा माइंडसेट वाचून येत नाही, तो कृतीतून तयार होतो. रोजची शिस्त, सातत्य, निर्भय वृत्ती आणि सतत सुधारणा ह्याच गोष्टी तुम्हाला वेगळं बनवतात. माइंडसेटच तुमचं भविष्य ठरवतं. आता निवड तुमची आहे. जुनी सरासरी आवृत्ती बनून राहायचं की अल्फा माइंडसेट स्वीकारून अजेय बनायचं.